संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटाची जी काही कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आली होती आणि आता नवीन नियुक्त जी काही सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। नवीन कार्यकारिणीमध्ये युवक जिल्हा प्रमुख म्हणून बळीराम गवते यांची निवड करण्यात आली। आज आपल्यासोबत बळीराम गवते आहेत। काय सांगाल नेमकं नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर केली कशा प्रकारचं आव्हान असणार आहे? नक्कीच तरुणांना राजकारणामध्ये आणणं आणि त्यांना राजकारणामध्ये स्थिरावणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे। कारण तरुण राजकारणात येतो, एक 5 वर्षासाठी येतो, 6 वर्षासाठी येतो, तो नंतर राजकारणापासून बाहेर जातो। त्याला राजकारणात आणताना तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, तो व्यवसायातून राजकारण कसं करेल हे बघण्याचं मोठं आव्हान आमच्या पुढे आहे। आणि नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात तरुणाच्या हाताला काम देऊन त्याला राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न राहील। कारण तरुण राजकारणात येतो पण तो कायमस्वरूपी टिकत नाही, काही वर्षात तो राजकारणापासून बाहेर जातो, नंतर त्याच्या अनेक वाईट वेळ येतात। त्यामुळे तो स्वतःच्या पायावर उभा राहून राजकारणात आला ते अधिक सक्षमतेने राजकारण करू शकतो। येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। नेमकं राष्ट्रवादी अजित पवार गटाची कशी जबाबदारी राहणार आहे तुमच्यावर? नक्कीच एक युवक म्हणून मोठी युवकांची फळी उभा करून युवकांची ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे उभा करण्याची खूप मोठी जिम्मेदारी दादांनी, तटकरे साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे। नक्कीच येणाऱ्या काळात युवकांचं संघटन वाढून ती फळी कशी राष्ट्रवादीच्या सोबत राहील, युवक कसे राष्ट्रवादीच्या सोबत राहतील यासाठी नक्कीच प्रयत्न करेल। आणि त्या युवकांचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा फायदा होईल यासाठी नक्की प्रयत्न करेल। आपण पाहिलं की तुम्ही या अगोदर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था लढवल्यात, यानंतर एक मोठी जबाबदारी पडते, पूर्ण जिल्ह्याचं तुम्हाला बघावं लागणार आहे। नेमकं कसं राहणार आहे? नक्कीच मी आतापर्यंत गाव पातळीवर म्हणा, तालुका पातळीवर काम केलंय। पहिल्याच वेळेस जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। जिल्ह्यामध्ये जाऊन युवकाचं संघटन करून पक्षाची कशी ताकद वाढत जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर युवकांच्या हाताला कसं काम देता येईल, रोजगार कसा उपलब्ध करता येईल, त्यांना कुठल्या योजनेमधून, विविध योजनेमधून लाभ देता येईल यासाठी प्रयत्न आहेत। कारण राजकारणात आणणं आणि सोडून देणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही। कुठला युवक आपल्यासोबत जोडला गेला तो कायमस्वरूपी जोडला गेला पाहिजे, तो विचाराने जोडला गेला पाहिजे, तो कामाच्या माध्यमातून जोडला पाहिजे। तो फक्त येऊन राजकारणासाठी एखाद्याचा वापर करणं, सोडून देणं हे आपल्याला म्हणजे संस्कारही नाहीत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसे विचारही नाहीत। जो माणूस आपल्या सोबत जोडला जातो, पार्टी सोबत जोडला जातो, तो कायमस्वरूपी टिकावा, कायमस्वरूपी राहावा हे आमच्या पक्षाची ध्येय धोरण आहे। आता पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत, कशी लढत होणार आहे? कारण की आपण पाहतो की निवडणूक कशा प्रकारच्या लढवणार, स्वबळावर लढवणार का महायुतीमध्ये लढवणार? हा तो वरिष्ठांचा विषय आहे सगळा, पण शक्यतो महायुतीमध्येच लढतील। जिथं काय प्रॉब्लेम आहे ते वरिष्ठ बसून त्याच्यावर चर्चा करतील। पण आता जे वरती चर्चा बातम्यामध्ये, टीव्ही मध्ये पाहतोय आम्ही, तर एकत्रित लढण्याचे संकेत जास्त मिळत आहे। नेमकं जागा किती लढवणार तरी अंदाजे अजित पवार गट? आणि तो आता वरिष्ठांचा विषय आहे की कोण किती जागा सोडून घेत आहे, कुणाची ताकद किती आहे। ते जे काय पक्ष आदेश देईल की एवढ्या जागा तुम्हाला लढायच्या तर नक्कीच निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये तुमच्याकडं पंचायत समिती होती, यावेळेस जे काही सध्याचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी काय आरोप केले होते, कशा प्रकारचं आहे? नाही, आरोप असे काय आमच्यावर काही केलेले नाही त्यांनी। पंचायत समितीच्या माध्यमातून जेवढं, कारण आम्ही पंचायत समिती सभापती त्यांच्यासोबत होतो, तेव्हा आरोप प्रत्यारोप पंचायत समितीमध्ये काही झालेले नाहीत असे। नक्कीच आपण पाहिलं की हे होते बळीराम गवते आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्षपद, युवक जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आलं। त्यांनी सांगितलं की तरुणाला सोबत घेऊन ही निवडणूक लढणार आहे आणि तरुणां कारण की आपण पाहिलं की स्वतःच्या पायावर तरुण उभा असला पाहिजे असं सुद्धा त्यांनी बोलताना सांगितले। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड।